समीर लॉन्च जे असेल, समीर लॉन्चच्या तिथे जे ब्रिज आहे तिथून आम्हाला म्हणजे गाडी सुद्धा चालवता येत नव्हती अशी परिस्थिती होती. पण त्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी जाऊन भाऊंशी बोललो. त्यांनी त्यांची तिथे जागा पण आहे, पण त्यांनी त्याचा विचार न करता अधिकाऱ्यांशी बोलून ते रोडचं काम करून घेतलं, म्हणजे अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेऊन. भाऊंना फक्त एक शब्द टाकला की भाऊ मला दुकान द्या, तर भाऊंनी ते मला दुकान दिलेलं आहे. भरपूर भाऊंनी असे कामं केलेले आहेत. 16 नंबर वॉर्ड मध्ये तर भरपूर भाऊंची कामे आहेत. दीपक भाऊ बोंडवे यांनी माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मदत केली. मी त्यांच्या वॉर्डामध्ये नाहीये, माझं वोटिंग नाहीये, तरी पण त्यांनी मला इथं जागा दिली आणि मला म्हणजे थोडा हातभार लावला आणि ह्या कार्यासाठी माझी मदत केली. माझं घराचा उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच चालतं. पण ज्या बायका शिकलेल्या आहेत त्यांना पण त्यांनी खूप मदत केली. त्यांचं KYC पूर्ण करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, त्यांचं म्हणजे प्रत्येक काम भाऊनी त्यांच्या परीने पूर्ण केले. विचारही केला नाही की माझ्या मुलाचं ॲडमिशन आहे तर ह्या वर्षी खरंच म्हणजे UKG मधनं फर्स्टमध्ये जाईल. पण त्यांच्यामुळे मला इतकं म्हणजे माझा मुलगाच पहिलीला आहे. भाऊंबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शब्द कमी पडतील एवढे भाऊंनी कामं केलेले आहेत आपल्या वॉर्डामध्ये. आणि बायकांसाठी पण म्हणजे जर बायकांना कुठला उद्योग वगैरे करायचा असेल तर भाऊंचा भरपूर सपोर्ट असतो त्यासाठी. दीपक भाऊ बोंडवे यांनी माझ्यासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मदत केली. दीपक भाऊंबद्दल बोलाल तेवढं कमी आहे. म्हणजे दीपक भाऊंनी, मी जेव्हा इथे फ्लॅट घेतला तर तेव्हा इथे रोडची परिस्थिती खूप गंभीर होती, म्हणजे गाडी सुद्धा चालवता येत नव्हती अशी परिस्थिती होती. पण त्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी जाऊन भाऊंशी बोललो. त्यांनी त्याचा विचार न करता अधिकाऱ्यांशी बोलून ते रोडचं काम छत्रपती चौकापर्यंत त्यांनी करून घेतलं, म्हणजे अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेऊन. भाऊंचं कार्य खूप महान आहे. आणि तेच विरंगुळा केंद्र चालवतात. 3 विरंगुळा केंद्र त्यांच्या याच्यामध्ये आहे, अंडरमध्ये आहे. आणि ते सर्व याच्यामध्ये हजेरी लावतात, प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होतात. गरीब श्रीमंत असा त्यांच्याजवळ काही भेद नाही. पटकन कोणत्याही दुःखी असलं त्याच्यामध्ये धावून जातात, त्यांना सहकार्य करतात. 2 वर्ष या ठिकाणी मी या विरंगुळा केंद्रात करमणुकीसाठी नाही, फक्त करमणूक तर होतीच, पण या ठिकाणी जे जवळपासचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एकत्र करून त्यांचा विचारविनिमय घडवून आणण्यासाठी खास त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. मी गेले 2-3 वर्ष त्यांना ओळखते. तर ते असं निस्वार्थीपणे सगळ्यांची सेवा करतात. जसं की मी त्यांच्या वॉर्डामध्ये नाहीये, माझं वोटिंग नाहीये, तरी पण त्यांनी मला इथं जागा दिली आणि मला म्हणजे थोडा हातभार लावला आणि ह्या कार्यासाठी माझी मदत केली. माझं घराचा उदरनिर्वाह ह्याच्यावरतीच चालतं. आमचे वेगवेगळे बचत गट आहेत, तर त्या संदर्भात त्यांचे भरपूर आम्हाला सहकार्य लागते. आम्ही कोणतेही प्रॉब्लेम घेऊन जाऊ द्या, भलेही आता आम्ही जरी विकासनगर प्रभागातून असलो, विकासनगर, रावेत, किवळे, मामुडी प्रत्येक प्रभागाचे त्यांनी इतकं छान म्हणजे काम आम्हाला कोणत्याही महिलेना ते कधीच हे करत नाहीत, नाराज करत नाही. तर त्यांनी इतकी म्हणजे महिलांना KYC साठी म्हणा किंवा ज्या बायकांना, आता आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे आम्हाला समजतं, पण ज्या बायका शिकलेल्या आहेत त्यांना पण त्यांनी खूप मदत केली. त्यांचं KYC पूर्ण करण्यासाठी, माहिती देण्यासाठी, त्यांचं म्हणजे प्रत्येक काम भाऊनी त्यांच्या परीने पूर्ण केले. मी पहिली गृहिणी होते. दीपक भाऊंनी मला शॉप खोलण्यासाठी मदत केली भरपूर, आणि ते इतर लोकांसाठी पण खूप मदत करतात. त्यांचं समाजकार्य खूप छान आहे. त्यांना एका शब्दावरती त्यांनी मला हेल्प केली. त्यांनी मला मटेरियल वगैरे भरायला पण मदत वगैरे करून दिली. त्यांचं कार्य खूप छान आहे. माझं जेव्हा मी गावाहून इकडे आले, मुलाचं ॲडमिशन इतका मोठा प्रॉब्लेम झाला, तर इश्यू होता की ॲडमिशन ही मधातनं होत नाही. पण दीपक भाऊंमुळे ग्लोरियस स्कूलमध्ये इतकं म्हणजे विचारही केला नाही की माझ्या मुलाचं ॲडमिशन आहे तर ह्या वर्षी खरंच म्हणजे UKG मधनं फर्स्टमध्ये जाईल. पण त्यांच्यामुळे मला इतकं म्हणजे माझा मुलगाच पहिलीला आहे. मी जेव्हा इथे राहायला आले होते तेव्हा मला कळालं की एक अलर्टो म्हणून एक ॲप त्यांनी लॉन्च केलेलं आहे, जे की प्रत्येक महिलांच्या सुरक्षिततेसाठी ते लॉन्च केलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा पण ते ॲप डाउनलोड केल्यानंतर 5 वेळा जेव्हा त्याचे बटन प्रेस करता तर तुमच्या नजदीकच्या जे काही तुमचे नातेवाईक आहेत आणि नजदीकच्या तुमचे पोलीस स्टेशनला ते इमिजिएटली इन्फॉर्मेशन पोचते की तुमचं लोकेशन कुठे आहे आणि तुम्ही कुठे फसलेले आहेत. तर इमिजिएटली तुम्हाला तिकडे सुरक्षिततेसाठी तुम्हाला मदत
पोचली जाते. नगरसेवक जर ते झालेच ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम करतील. काही काही कामाची जी पदं असतात ती होतात आणि ती आम्हाला एकदम निश्चितच आशा आहे की ती त्या ह्याच्यावरती गेल्यावर आमची 100% 5 वर्षात ती कार्यकारिणी होणार आणि छानपैकी होणार. म्हणून आम्ही नक्कीच भाऊंना संधी देणार आहोत. आणि भाऊ निवडून येणारच, कारण भाऊंचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी एवढे कामं केलेत की कोणाला आपल्याला म्हणायची गरजच नाही की भाऊंना निवडून द्या, तेच म्हणजे मनाने निवडून देतील भाऊंना. एवढे भाऊंनी कामं केलेले आहेत. आमच्यापर्यंत पोहोचले ते फक्त दीपक भाऊ पोहोचले आणि येत्या काळामध्ये नक्कीच दीपक भाऊंना आम्ही लीड देणार आणि मतदान करणार. आपण त्यांना निवडून द्यावे हीच माझी तुमच्याकडे विनंती. नक्कीच देणार आणि त्यांच्यासारखेच इथे असावेत असं माझी तर इच्छा आहे. ते असतील तर नक्कीच चांगलं होऊन जाईल.